नमस्कार, माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर पावसाविषयी काही न बोललेल्यावर इतका पाऊस आणि पावसाळ्यात केसांचा इतका मोठा प्रॉब्लेम। मी थोडेसेच ठेवले केस, कटच केले, म्हणजे कमीच करून टाकले थोडेसे, कारण त्याचा मेंटेनन्स करणं मला जमतच नव्हतं आणि दाट असल्यामुळे अतिशय प्रॉब्लेम व्हायचे, म्हणून मग कटिंग करून टाकले। तर विषय पण थोडासा वेगळा घेतलेला आहे मी आजच्या व्हिडिओसाठी। तर विषय असा आहे की जुलै ऑगस्ट श्रावण आला आणि पाऊस तर सुरूच होता, बऱ्यापैकी पाऊस होता। मग मी असंच ठरवलं की म्हटलं आपण अक्कलकोटला जायचं, गाणगापूरला वगैरे तिकडं फिरायला जाऊ, असंच सुट्टी होती जोडून। आणि मग ठरवलं, मग तर जायचं ठरवल्यानंतर कसं झालं, रजा वगैरे बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट करून मी गेले। तर गेल्यानंतर तर गाणगापूरमध्ये बरेच जणांनी बघितलं असेल की कसं आहे ते, कर्नाटकात येतं। तर मी बघितलं, मागच्या वेळी कसं गेलते तेव्हा मला एकदम छान असं बघायला फिरायला चांगलं वाटलं आणि स्वच्छता खूप होती। यावेळी थोडासा पाऊस होता, परंतु इतकी गर्दी, आणि पौर्णिमा होती त्या दिवशी। पौर्णिमा असल्यामुळं प्रचंड गर्दी होती। 4-5 किलोमीटर चालत जावं लागलं उतरून गाडीतून। मग पुढं आम्ही गेलो वगैरे चालत, मग दर्शनाची रांग वगैरे खूप गर्दी होती। तर आता सांगण्याचा मुद्दा हा की काही ठिकाणी आपण असं जातो, श्रद्धेने जातो, विश्वासाने जातो, किंवा आपण तिथल्या बघा, आता कुठल्याही देवळासमोर आपण गेलो, तिथली फुलं, तिथं एक असं पूजेचं साहित्य, त्याच्यात 2 अगरबत्त्या वगैरे असतात, अशा गोष्टी आपण खरेदी करतो। तसंच आपलं मी पण खरेदी केलं, घेऊन गेले आत रांगेतून, गर्दीतून, पाऊस होता तरी पण आत गेले। आत गेल्यानंतर मग असं झालं की तर नारळ दिलेला त्याने कोणीतरी, म्हणजे असं जो विकत होता त्याने, म्हणजे हे फक्त गाणगापूरचं सासर आहे, अनेक ठिकाणी असं होतं। फुलं अशी कुस्करलेली चुरगळलेली कशी तरी होती। तो भाग थोडासा म्हणजे दुष्काळीच आहे आणि पावसाचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे तिथं फुलं वगैरे ताजी मिळणार नाही ते मी जाणून होते। मग मी तिथं चप्पल काढली, त्याच्याजवळ नारळ घेतला, फुलं वगैरे, ती अगरबत्ती, कापूर, त्याच्यात जे काय होतं ते घेतलं आणि आत गेले देवाजवळ। तर तिथं कोणी बघितलं पण नाही। आता हे फक्त मी गाणगापूरचा अनुभव सांगते, परंतु बऱ्याच देवळात असंच चाललेलं असतं। हे इथलाच अनुभव, आणि तिथंच मी अगदी तिथं तीर्थक्षेत्राला काय बोलते असं नाही। तर बरेच ठिकाणी गेल्यानंतर असं असतं की आता त्याला नारळ दिला, मी परत आले चप्पल घ्यायला आणि म्हटलं 60 रुपये द्या। तर म्हटलं अरे 60 रुपये, हा नारळ बघा वाजतच नाही, ह्याच्यात आवाजच येत नाही। तर म्हटलं फोडायला ज्या माणसाने घेतलेलं त्यानं फोडला तर नाहीच, बाहेर जाऊन फोडा म्हटलं। मग बाहेर जाऊन फोडायला गेली तर तिथं ते असं वरचं जे गोल असं होतं ते बरोबर कट केलेलं, म्हणजे ते चिकटवलेलं फेविकॉल। मग आता तिथं त्या विक्रेते जे आहेत ती त्यांची चूक होती, ते काय मी देवस्थान मंडळ वगैरे असं मला काय त्याच्याशी कोणाशी काय हे म्हणायचं नाही, परंतु जे बाहेर विक्री करतात ते चक्क लोकांना फसवतात। आणि मग त्यानं भांडून नारळ मला घ्यायलाच लावलं, मला घ्यायलाच पाहिजे। तर हे तिथलं झालं। आता आमच्याकडं ज्योतिबावर पण आले, आता कोल्हापूरचे ज्योतिबावर पण असंच सडलेले कुजलेले खोबरं वगैरे असं ते विकतात आणि देतात, घ्या। अंबाबाईला गेलं तरी पण तसंच, म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडंफार बांधलेलं असतं, त्या पुड्या वगैरे हे न्या, ओटी न्या, अमुक न्या, तमुक न्या। मला एक म्हणायचं आहे की या गर्दीत आपण जातो, एवढा त्रास सहन करतो, इतकं सगळं लाईनीत उभा राहून सगळं करतो, आणि हे बाहेरून काहीतरी घेतो। मी असं म्हणते की 4 फुलं आपल्या अंगणातली न्यायची तोडून, हळद कुंकू काय देव मागत नाही, आपली एक ती श्रद्धा असते। नमस्कार करायचा, 2 फुलं आपणच पाणी घातलेलं, आपणच वाढवलेली, आपल्याच कष्टाची व्हायची देवाला। कुठं बिघडले, देव कुठं रुसतो का? पण नाही, हे सर्रास चाललेलं असतं। आणि गर्दीत कुठं देव भेटत नाही, लाईनीत उभा राहा 4-4 तास,
आणि आता मग ढकलाढकली सगळी म्हणजे सगळं किचकट, आणि तिथं समोर गेलं की असं पळा 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 पळा. त्यानंतर आम्ही अक्कलकोटला आलो. आता तिथं मी ठरवलेलं की जरी इथं आपण आज राहायचं ठरवलं तरी देखील गर्दी नसेल त्यावेळी जायचं. संध्याकाळी उशिरा गेले आम्ही, लगेच काय आलेलं तिथं दर्शनाला गेलो नाही. तर संध्याकाळी 8 वाजता तिथे गेलो तर छान असं मोकळं होतं, मस्त वाटलं. तिथं थोडी आम्ही सेवा पण केली, झाडलोट वगैरे करू लागलो, अंथरूण वगैरे काय असतं ते टाकू लागलो, अशा गोष्टी केल्या. निवांत बसून निवांत दर्शन घेतलं, बरं वाटलं. तर कुठेही जा, आमच्या इकडं महालक्ष्मीला अंबाबाईला प्रचंड गर्दी असते आणि सारखं सारखं जावंच वाटत नाही. असं वाटतं की निवांत कधी जायचं आणि कधी आपल्याला निवांत दर्शन व्हायचं, अशी एक इच्छा असते प्रत्येकाची. पंढरपूर घ्या, गाणगापूर घ्या, तुळजापूरला जा, कुठेही जा, गर्दी म्हणून हटत नाही. आणि मग असं वाटतं की घरात नमस्कार केलेला बरं. एवढ्या गर्दीतून जाऊन पण काय उपयोग नसतो. तिथं जवळ गेले की ढकलतात, चला चला चला, देवाकडं बघून हात जोडेपर्यंत कोणी तर ढकलून दिलेलं असतं, असा विषय असतो. आणि दुसरं बाहेर जे बसलेलं असतात ते प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी हे फसवाफसवीचं काम सुरूच असतं. बाहेरचा हार हात, तिथं आता भरपूर फुलं असतात, तिथं बाहेरचा हार हात घालवायचा, आतला हार परत तो त्या विक्रेत्याजवळ येतो, परत तो विकतो, परत तो चालतो, असं दिवसभर ते चाललेलं असतं. तर श्रद्धेपोटी लोक जातात, परंतु ह्या गोष्टी पटत नाहीत, बरोबर वाटत नाही का. तर श्रद्धा मोठी आणि आपला परफॉर्मन्स चांगला असला तर ढीगभर वस्तू आपण देवाला देणारे कोण. बघा काही वर्षापूर्वी आपल्या ह्याच्याजवळ काय ते मांढर देवीला तिथं झालेलं, म्हणजे खूप मोठी ती घटना झालेली. आणि फक्त लोकांचं तेल घालणं आणि नारळ फोडणं यामुळं फार मोठी दुर्घटना झालेली आहे, आणि ती लोकांच्या मनातून न जाण्यासारखे. तर सांगण्याचं तात्पर्य हेच की अशा गोष्टींपासून आपण लांब राहिलेलं सर्वात चांगलं. आणि घरातून नमस्कार करा, आपला परफॉर्मन्स चांगला ठेवा, म्हणजे कर्म परफॉर्मन्स देवाला आवडण्यासारखी. किंवा कुणी देव मानत नसेल तरी देखील एक अज्ञात शक्ती इथं काम करत असतं. जसं आपण आपल्या घरात येतो, आपलं घर चालतं, तसं कोणतरी हे विश्व चालवत असतं. एवढी श्रद्धा आणि अनेक ज्या गोष्टी निसर्गाने आपल्याला दिल्यात त्याप्रती कृतज्ञता, ह्या गोष्टी आपण पाळायला पाहिजे. आणि जाऊन तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घाण करण्यापेक्षा घरातनंच नमस्कार केलेला चांगला. आणि नंतर म्हणायला लागतं आपण एवढं गेलो, एवढा त्रास घेतला, इतकं हे केलं, पण दर्शन झालं नाही. कोण म्हणतं आम्हाला दर्शन चांगलं झालं, कोण म्हणतं झालं नाही. अशा गोष्टी घडतात. तर ही एक खंत माझ्या मनाला लागलेली, म्हणून आम्ही कधी जायचं झालं तर ज्योतिबाला उशिरा जायचं. आता नवरात्रीत पण तसंच, म्हणजे उशिरा म्हणजे संध्याकाळी जा, उशिरा गर्दी कमी असते. आणि पौर्णिमा नवरात्र वगैरे असते तर तिथं बाहेर फुलं वगैरे विकणारी लोक गरीब असतात, असं वाटतं असू दे घेऊया कुणाचं तर चरितार्थ चालतो. परंतु तिथं जर प्रामाणिकपणा नसेल आणि असं जर ग्राहकांना लुटण्याचे प्रकार असतील तर कुणालाच नाही आवडणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नदी असते, तिथं प्रचंड घाण करतात लोक, आंघोळी करतात, फुलं त्याच्यात वाहतात, कपडे तिथंच टाकून देतात, असे अनेक ठिकाणी होत असतात. तर मी तर आता मनाला असं ठरवलं की जायचं तर निवांत जायचं, कुठली पौर्णिमा कुठला उत्सव वाटून जायचं नाही, आपल्या मनानं जायचं आणि घरातून नमस्कार करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगलं वागायचं. चांगलंच वागत नाही तर देवाच्या ठिकाणी जाऊन तर काय फायदा. ढीगभर फुलं नारळ तिथं वाहून आजूबाजूला घाण करून प्रदूषणाला भर घालायला कळत नाही लोकांना. तर जे मनात आलं ते सांगून टाकलं. कुणाला आवडेल न आवडेल हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुणाला काय वाटत असेल तर आपला कमेंट बॉक्स आहे. कसा वाटला व्हिडिओ, वेळ दिल्याबद्दल आभार.